प्रॉब्लेम काय तुम्हाला ते पत्र पाहिजे ना माझं चुकलं सॉरी त्याबद्दल हे जास्त उभं राहिलो अरे भाऊ चुकीचं काम केलं माफी मागतो नाही ते करून दे काय मेडिकल पैसे मागितले तुला एसीबी टाकतो जो दिशा मी करतो सांगतो तुला काय आमच्याकडे पैसे खायले नाही 20,000 25,000 ते हजारी असताना पैसे पाहिजे का पैसे आमचं मी देतो तुम्हाला तसं. नमस्कार, मी श्रीधर ढगे, OTT न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत शिवसेना खामगाव शहर प्रमुख चेतनभाऊ ठोंबरे. आज त्यांनी एक आक्रमक आंदोलन केलं आणि या आंदोलनाविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. चेतनभाऊ, OTT न्यूज मध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. आपण बजरंग दलातून शिवसेनेमध्ये आलात. समाजकारणातून राजकारणातला आपला हा प्रवास आणि यात आपल्याला असा म्हणजे काय जाणवतं की आपण आता समाजासाठी काय करण्यासाठी राजकारणात आला? मुळात बजरंग दलामध्ये काम करत असताना हिंदुत्वाचं काम हे नेहमीच आम्ही करत आलेलो आहोत आणि शिवसेनेचे एक जवळे ते किंवा 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि हिंदुत्वाशी जोडलेली असलेली नाळ यामुळेच आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि काल जी घटना घडली किंवा एका महिला निवृत्त असलेल्या महिला जी कर्करोगाशी 2 हात करत आहे किंवा बेडवर आहे, अशा महिलेचा 2.5 लाख रुपयाचा असलेला मेडिक्लेम पास व्हावा यासाठी महिलेची मुलगी वारंवार स्थानिक महाविद्यालयात जाऊन नागळा नामक कर्मचाऱ्याशी संवाद साधत होती. परंतु काल नागळा या नालायक माणसाने स्थानिक मुलीला हकलून म्हणजे अक्षरशः हकलून दिलं महाविद्यालयातून. याची घटनेची माहिती कळताच शिवसेनेचे आमचे तालुका प्रमुख राजेंद्र बगे, उपशहर प्रमुख भाऊ विळकर सह शिवसैनिक महिला पदाधिकारी आम्ही स्थानिक आपल्या महाविद्यालयात जाऊन प्राध्यापकांशी चर्चा करीत असताना हा नागळा तिथं आला आणि तिथंही उद्धट बोलू लागला किंवा आधी पैसे द्या नंतर मेडिक्लेम पास होईल यावर चिडून जाऊन शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर दिले. यानंतर महिलेसंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास निश्चितच शिवसेना आपल्या पद्धतीने त्यांना आपले उत्तर देईल. निश्चितच आपण जे म्हटलं की महिलेवर अन्याय होत होता, पण आपण हे जे टोकाचं पाऊल उचलण्याआधी संस्था अध्यक्ष किंवा तिथल्या मुख्याध्यापक मुख्याध्यापिका यांच्याशी या विषयावर काही चर्चा करून सामंजस्याने काही तोडगा निघते का यासाठी काही प्रयत्न केले नाही. काल चर्चा करीत असताना तेथील जी प्राध्यापिका आहे, प्रिन्सिपल आहे किंवा आधी जेव्हा ती महिला निवृत्त झाली त्यानंतर जो मिळणारा पैसा होता या मोबदल्यात सुद्धा त्या नागळाने आतापर्यंत साधारणतः 1.5 ते 2 लाख रुपये घेतलेले आहेत अशी स्वतः ते प्रिन्सिपल मॅडमनी तिथं कबूल केलेलं आहे. आणि प्रिन्सिपल मॅडम स्वतः म्हणतात की तिथं 25,000 रुपये द्या लागतील. म्हणजे कुठंतरी हे संस्था चालक, प्रिन्सिपल, स्थानिक लिपिक असेल यांची जणू साखळीच तिथं निर्माण झालेली आहे. बरोबर. म्हणजे आपल्या बोलण्यातून मला असं एक जाणवतं की तिथं सर्व जे आहेत चेन सिस्टीम आहे, कर्मचाऱ्यापासून संस्था चालक मुख्याध्यापक हे लोकांकडून पैसे उकळतात, तर त्यांच्यावर काही कारवाई झाली पाहिजे का या स्वरूपात आपण पुढे काही पावले उचलणार आहात का? निश्चितच या प्रकरणामध्ये आम्ही उपशिक्षणाधिकारी असो, शिक्षणाधिकारी असो किंवा आमचे मंत्री दादा भुसे साहेब यांच्याकडे सदर प्रकरण घेऊन जाणार आहेत. आणि विशेषतः एक माहिती नंतर मिळाली की याआधी नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना जो
अनुसूचित जाती जमाती व्हीजेएनटी यांना जे स्कॉलरशिप मिळत होती, यामध्ये उपशिक्षणाधिकारी अमरावती यांनी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये जवळपास 90 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे नमूद आहे. तक्रार आहे, एफआयआर आहे. यामध्ये आपल्या नागपूर उच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केलेला आहे. हे प्रकरण सुद्धा न्यायप्रविष्ट आहे. असे कितीतरी प्रकरण या संस्थेमध्ये भोंगळ कारभार म्हणून चालू राहतात. एक अशी सुद्धा माहिती आहे की ही जी संस्था आहे याला अल्पसंख्याक हा दर्जा आहे आणि त्या अल्पसंख्याक संस्थांना मिळणाऱ्या अनुदानात सुद्धा मोठ्या प्रमाणावर घोळ आहे. तर या प्रकरणात सुद्धा आता शिवसेना लक्ष घालेल काय? निश्चितच जो आतापर्यंत भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम कोणी केलं नाही, आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून स्थानिक सदर जे नॅशनल हायस्कूलची संस्था आहे त्याची चौकशीची मागणी करणार आहोत. आम्ही तुम्ही ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली तर आमच्याकडे अशी माहिती आहे की आपल्यावर काही फौजदारी स्वरूपाची कारवाई गुन्हा दाखल झाला आहे, तर त्याला आपण कसे सामोरे जाल? हो, अत्यंत वाईट असं आहे किंवा उलटा चोळ कोतवाल दाटे किंवा साधारण स्वतः कर्मचारी स्वतः सांगत आहे की मी मागणी केली, त्यानंतर त्याला जे उत्तर भेटलं ते भावनेच्या भरात भेटलेलं आहे. असं घडायला नको पाहिजे होतं. परंतु त्या कर्मचाऱ्याची तेवढी जबाबदारी होती. परंतु असे न करता आमच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आणि त्या जे रिटायर महिला आहे ती घरी होती, कर्करोगाची 2 हात लढत आहे, त्या एफआयआर मध्ये त्यांचंही नाव घेण्यात आलं. एक दुर्दैवी घटना म्हणायला लागेल किंवा कोणते पोलिसांकडून कोणतीही चौकशी न करता त्या महिलेचं नाव का गोवण्यात आलं. माझी तर माननीय वरिष्ठ अधिकारी, जे पोलीस अधिकारी असतील, एएसपी साहेब असतील, एसपी साहेब असतील, डीवायएसपी साहेब असतील, यांना विनंती आहे की सदर प्रकरणात सखोल चौकशी करून चौकशी अंती जो हे होईल ते दाखल करावं. आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला माहितच आहे काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण मिळालं म्हणून आपल्याच पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी तिथल्या मॅनेजरला अशीच मारहाण केली होती. तर आता ही मारहाण करणं ही संस्कृती शिवसेनेत रुजत आहे का असे आपल्याला वाटते? नाही, शिवसेना कधीही मारहाण हे ते करायच्या पक्षात नाही. परंतु मुजोर तिथं आम्हाला शिवसेना स्टाईलनं आम्हाला उत्तर द्यावंच लागेल. मुजुरी हे जोपर्यंत मुजुरी कमी करणार नाही आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलनं उत्तर देणं सोडणार नाही. माझा शेवटचा प्रश्न आहे की आपण हे आंदोलन केलं पण आता गावात आणखी भरपूर प्रश्न आहेत. रस्त्यांचे प्रश्न आहेत, अतिक्रमण धारकांचे प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे आता शिवसेना लक्ष देईल का? अतिक्रमण धारकांचा जो प्रश्न होता त्या संदर्भात अतिक्रमण धारकांनी केंद्रीय मंत्री नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांना निवेदन सादर केलेले आहे. जाधव साहेबांनी त्यावर सकारात्मक पाऊल ठेवत जोही योग्य निर्णय होईल ते आम्ही करू असे आश्वासन सदर कार्यकर्त्यांना दिलेले आहे. धन्यवाद. हे होते चेतन ठोंबरे. त्यांनी आपल्या भावना आपल्यासोबत व्यक्त केल्या आहेत. असेच व्हिडिओ आपण आपल्यासाठी घेऊन येऊ. पाहत रहा OTT न्यूज आणि अजून आपण जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.